respected sister, teachers and my dear friends. My name is Purva Satish Vaimare. My school name is Holy Cross Marathi Primary School. I am in class 5th. मी आज मला समजलेले स्वामी विवेकानंद यांच्या विषयावर बोलणार आहे. देश मेरा जल रहा है, आग लगी है सीने में. देश मेरा जल रहा है, आग लगी है सीने में. मगर लोग लगे हैं खून गरीबों का पीने में, खून गरीबों का पीने में. हिंदू या मुसलमान का पक्ष लेने नहीं आई हूँ. हिंदू या मुसलमान का पक्ष लेने नहीं आई हूँ. घायल भारत चीख रहा है, चीख सुनाने आई हूँ, चीख सुनाने आई हूँ. आज 12 जानेवारी 1863 साली कोलकाता येथे एक तेजस्वी बाळाचा जन्म झाला. तेच म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्र होते. स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी व त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त. विश्वनाथ दत्त हे एक प्रसिद्ध वकील होते. स्वामी विवेकानंद म्हणत, जैसा तुम सोचोगे वैसे बन जाओगे. खुद को निर्बल मानोगे तो निर्बल, सबल मानोगे तो सबल. असे थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. Teacher and my dear friend, my name is Akshara Gopal Thakre. I am studying in 5th standard. Today we are celebrating birth anniversary of Swami Vivekananda. Swami Vivekananda was great Indian sant and religious leader. He taught people to become fearless. He told that there are unlimited power within human being. People still recall his famous quote, "A reach awake and stop not till the goal is reached." The major work of Vivekananda include Karma Yoga, Raj Yoga, Bhakti Yoga and Jnana Yoga. He was the founder of Ramakrishna Mission and Ramakrishna Math in Kolkata. His birthday is celebrated as National Youth Day. Thank you. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील काही गोष्टी सांगणार आहे. त्या तुम्ही ऐकालच. हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीचा जाज्वल अभिमान असणारी, बालतंत्रात सापडलेल्या भारतीय जनतेस स्वातंत्र्याचा, सुधर्माचा महामंत्र देणारी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. यांचे पूज्य नाव नरेंद्र असे होते. यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ असून ते एक वकील होते. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी. ती शंकरांची उपासक होती. लहानपणी सांगितलेल्या महाभारत, रामायण अशा अनेक कथांचा नरेंद्र यांच्यावर बराच परिणाम झाला होता. नरेंद्र धीट होता. तो तुमच्यासारखा खोडकर होता. दत्तांच्या देवळात निरनिराळे खेळ चालू होते. त्यातील एका मुलाला आदल्या दिवसांची कीर्तनांची आठवण झाली होती. माणसानं माणसावरच प्रेम करावं. शरीर पाण्यानेच शुद्ध होते. माणसातल्या धर्माने निर्माण होते. आई म्हणायची, भले जीवन जगण्याची हीच सर्वश्रेष्ठ कला. बुद्धींच्या बळावर ज्ञान मिळवता येतं. ज्ञानांच्या बळावर मन जिंकता येतं. मन जिंकले की जग जिंकले. काही अवघड नसते. हे जग स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील विश्व धर्म परीक्षेत त्यांच्या तोंडून उत्तर निघाले. नमस्कार माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो. या वाक्यातच त्यांचा टाळ्यांचा गडगडाट झाला. बालमित्रांनो, स्वामी विवेकानंदांची आठवण म्हणून सांगावंसं वाटतंय. उठा उठा, जागे व्हा. आपले ध्येय प्राप्त पर्यंत थांबू नका, थांबू नका, थांबू नका. धन्यवाद. मेरा नाम श्रावणी प्रशांत विरुड़कर है. आज मैं आपको स्वामी विवेकानंद के बारे में जानकारी व्यक्त करने वाली हूँ. स्वामी विवेकानंद का जन्म 12 जनवरी 1863 को कलकत्ता के कायस्थ परिवार में हुआ. उनका बचपन का नाम नरेंद्रनाथ दत्त था. स्वामी विवेकानंद के पिता विश्वनाथ दत्त कलकत्ता हाईकोर्ट के वकील थे, जबकि मां भुवनेश्वरी देवी धार्मिक विचारों वाली महिला थी. स्वामी विवेकानंद भारत के महान दार्शनिक थे.
जिन्होंने पूरी दुनिया को हिंदुत्व और आध्यात्म का परचम लहराया। उनका मानना था कि युवा किसी भी देश की वो शक्ति है जो देश को विकसित और दुनिया की ताकत बनाने में सबसे महत्वपूर्ण भूमिका निभाती है। स्वामी विवेकानंद के अवसर पर भारत में 12 जनवरी को राष्ट्रीय युवा दिवस के रूप में मनाया जाता है। साथ ही स्वामी विवेकानंद को 1893 में शिकागो में हुई विश्व धर्म सम्मेलन में भारत को विश्व पटल पर एक नई पहचान दिलाई। उनके ओजपूर्ण विचार और महान शख्सियत किसी भी वर्ग और धर्म के लोगों को प्रेरणा प्रदान करती है। धन्यवाद। माझं नाव मिताली रवींद्र तिरभाने आहे। मी क्लास 5th मध्ये आहे। माझ्या शाळेचं नाव होली क्रॉस मराठी प्रायमरी स्कूल आहे। मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंद बद्दल 2 शब्द सांगणार आहे। आदरणीय सर्व शिक्षक व माझ्या बालमैत्रिणी, आज 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस। हा दिवस भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांचे नाव नरेंद्र दत्त असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भूमेश्वरी देवी असे होते। ते हिंदू धर्माचे सखोल अभ्यासक होते। 18 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथे झालेल्या धर्म परिषद मध्ये सहभाग घेतला। तिथे आपल्या भाषणात त्यांनी बंधू आणि भगिनींचा उल्लेख केला। त्या 2 शब्दांनी सगळ्यांचे मन जिंकले। त्यांना व्यायाम, कुस्ती, घोडसवारी असे अनेक छंद होते। त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते। त्यांचा मृत्यू 4 जुलै 1902 मध्ये झाला। थँक्यू। माझं नाव वैष्णव तेजस टिंचे, वर्ग 5वा। आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। स्वामी विवेकानंद हे एक हिंदू विचारवंत होते। त्यांचे खरे नाव नरेंद्र असे होते। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला। त्यांचा जन्मदिवस हा एक राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असे ते म्हणत। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते व ते उच्च न्यायालयात वकील होते। त्यांची आई भुवनेश्वरी देवी ह्या धार्मिक वृत्तीच्या होत्या। स्वामी विवेकानंद यांना लहान असताना इतिहास, साहित्य अशा अनेक विषयाची रुची होती व शास्त्रीय संगीताची जाण होती। 1884 मध्ये ते BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले। पुढे त्यांची भेट स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्यासोबत झाली। स्वामी विवेकानंदांनी त्यांना आपले गुरु मानले। रामकृष्णांनी त्यांना दीक्षा दिली व त्यांनी स्वामी विवेकानंदांचे नामकरण स्वामी विवेकानंद असे केले। जय हिंद, जय भारत। थँक्यू। Namaste teacher, my name is Dhanashree Rajkumar Padole. I am in 5th standard. My roll number is 40. Swami Vivekananda information. Swami Vivekananda's childhood name was Narendra Datta. Swami Vivekananda was born in 12 January. His father Vivekananda Datta at High Court. Swami Vivekananda at an early age of 39 years on July 4. Jijamata's information. Jijabai Shahaji Bhosle. Jijabai was born in 12 January
1598. Jijamata's mother, Chhatrapati Shivaji Maharaj, founded Marathas Empire. She was a daughter of Lakhuji Jadhav of Sindhkhed's Raja. Thank you. माय नेम इज तन्वी विजयराव मोहोड. मी तुम्हाला स्वामी विवेकानंदन यांच्याबद्दल 2 गोष्टी सांगणार आहे. स्वामी विवेकानंदन वेदांत के विख्यात आध्यात्मिक गुरु थे. वे जिन्होंने विश्व भर में भारत का नाम रोशन किया. उनका वास्तविक नाम था नरेंद्र नाथ था. उनका जन्म 12 जनवरी 1833 को कोलकाता में हुआ था. उनके जन्मदिन को राष्ट्रीय युवा दिवस के रूप में मनाया जाता है. उठो जागो और तब तक मत रुको जब तक लक्ष्य की प्राप्ति न हो, ऐसा उनका कहना हुआ करता था. स्वामी विवेकानंद के पिता का नाम विश्वनाथ दत्ता था और वे उच्च न्यायालय में एक वकील थे. उनकी माता का नाम भूमेश्वरी देवी था. वो एक धार्मिक स्त्री थी. स्वामी विवेकानंद को इतिहास और साहित्य में बहुत रुचि थी. My name is Jia Sanjay Arikar, Standard 5th, roll number 46. Swami Vivekanand. Swami Vivekanand was a great leader and philosopher. He was born on 12 January 1863 in Kolkata. His mother's name was Bhuvaneshwari Devi and his father's name was Vishwanath Dutt. His childhood name was Narendranath Dutt. He was a figure with high thinking and simple living. He is best known for his famous 1893 speech where he introduced Hinduism to Western world in Chicago. He was the founder of Ramakrishna Mission and Ramakrishna Mutt in Kolkata. Swami Vivekananda's teachings not only motivated the youth but also the whole world. On 12 January, his birthday is celebrated as the National Youth Day in India. On 4 July 1902, Swami Vivekananda attained Mahasamadhi and left this world. His teachings will always be with us. Thank you.